नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अश्विन रूममध्ये आलेला आहे. रूममध्ये आल्यानंतर त्याला प्रियाने जे जेलमध्ये ती बोललेली आहे ते सर्व काही क्षण आठवतात. प्रिया म्हणलेली असते की हे बघ, तू एकदा खात्री करून घे, मी तुझ्या बाळाचीच आई आहे. तू DNA टेस्ट कर, तुला खात्रीने सांगते की ते बाळ तुझंच आहे. तेव्हा अश्विनला ह्या सगळं काही विचाराने फार टेन्शन येते आणि तू डोक्याला हात लावून उभा असतो आणि तेवढ्यात त्याला समजवण्यासाठी अर्जुन त्याच्या रूममध्ये येतो. त्याच्याकडे बघतोय तर अश्विन त्याला टेन्शनमध्ये दिसतोय. तेव्हा अर्जुन अश्विन असं म्हणतो तर अश्विन लगेच त्याला घट्ट मिठी मारतो आणि दादा असं म्हणतो. तर अर्जुन विचारतो की अरे काय झालं अश्विनच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. अश्विन म्हणतो की दादा हे बघ, मी स्वतःला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. आनंदाने मी सगळ्यामध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करतोय, पण खरंच मला हे खोट हसन आणि खोट आनंद या सगळ्याचा कंटाळा आलेला आहे. त्यावरती अर्जुन त्याला समजावतो. अश्विन हे बघ, जराशा शांत हो. अश्विन म्हणतो की हो मी शांत आहे, परंतु आता जेव्हा बाहेर बाळाबद्दल बोललं जात होतं तेव्हा एक वेगळंच वाटत होतं आणि मला तेथे थांबताच आलं नाही. मला ते सहन होत नव्हतं आणि खरंच हे सर्व मी कसं हँडल करू तेच मला कळत नाही. त्यावरती आता हे पक अर्जुन म्हणतो की हे पक शांत जर राहिला, जो शांत ठेवलं तर सगळं काही हँडल करशील. त्यावर आता अश्विन रडतच म्हणतो की दादा, अरे तू मला इतका होसका करतोस बघ ना. अरे प्रियाच सगळं काही सत्य माझ्यासमोर आलं आणि त्यानंतर हे कळाल की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. अरे मग या सगळ्याला काय अर्थ आहे तेच कळत नाही. तर अर्जुन म्हणतो की हे पक अश्विन, हे पक तू आता निर्णय घेतलेला आहेस. तुला हे बाळ नकोय. ते बाळ जरी तुझं असलं तू त्या बाळाला स्वीकारणार नाहीस म्हणून. त्यामुळे हे पक तू तुझ्या निर्णयावर ठाम रहा आणि मनातून हा विचारच काढून टाक. तो विचार करूनच थांबव. त्यावर आता अश्विन म्हणतो की अरे मनामध्ये काय काय विचार येतात ते थोडंसं आपल्या हातात असतं. अर्जुन म्हणतो की हे पक तरीसुद्धा हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. जरीही आता हे आपण सत्य घरच्यांपासून लपवलेलं आहे तरीसुद्धा प्रिया काहीतरी करेल. आणि हे बघ, तू जर असा टेन्शनमध्ये राहिलास तर मॉम डॅडला नक्की काहीतरी त्यांच्या मनामध्ये शंका येईल की नक्की काहीतरी ते आपल्यापासून लपवतात आणि त्यानंतर मग प्रियाची प्रेग्नन्स लपवण हे खूप अवघड होऊन बसेल. अश्विन म्हणतो की हो दादा, तुला माहिती आहे आपल्या घरातील सगळेजण कसे आहेत. मम्मा आणि डॅड हे प्रियाच्या बाबतीत कठोर झालेले आहेत, पण बाळाच्या बाबतीत मात्र ते कसे कठोर होतील. हे कळाले की प्रिया प्रेग्नेंट आहे तर मात्र ती खरंच खूप वीक पडेल आणि त्यानंतर मात्र जे काही होईल ते मला नकोय आणि कुठल्याही परिस्थितीत ती मुलगी मला परत या घरामध्ये नकोय. त्यावर अर्जुन म्हणतो की अरे पण हे कायमच लपून ठेवायचं आहे का. त्यावर अश्विन म्हणतो की हो, आणि ते सब कसं मॅनेज करायचं मला आता माहिती नाही, पण हे सर्व मॅनेज करायचे हे मात्र नक्की आहे. ते बाळ जर सतत माझ्यासोबत राहिलं तर मात्र सतत मला त्याची आठवण करून देत राहील. त्याची आई माझ्यासोबत जे काही वागलेली आहे त्याबद्दल. त्यामुळे मला हे बाळसुद्धा नकोय आणि ती मुलगीसुद्धा नकोय. आणि तेवढ्यात मात्र पोस्टमन आता ते पत्र घेऊन अन्नपूर्णा गेट जवळ आलेला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की अरे तू स्वतःच्या निर्णयाशी इतका ठाम आहे तर इतका त्रास करून का घेतोस. यामुळे तू प्रियाचा आणि त्या बाळाचा विचारसुद्धा करू नकोस. आणि मला माहिती आहे हे सगळं काही सहन करणं खूप अगदी अवघड आहे. करणं सोपं आहे, परंतु सगळं काही आता हे म्हणजे विसरणं अवघड आहे. पण एक गोष्ट मी तुला सांगतो की मॉम डॅड समोर तू नॉर्मल वाग, जेणेकरून त्यांना काही संशय येणार नाही. आणि त्याच वेळेस आता पोस्टमन ते पत्र घेऊन आत येत आहे. तर अश्विन आतमध्ये अर्जुनचा हात धरतो आणि म्हणतो की दादा, तू मला दिलेलं वचन पाळणार आहेस ना. सायली वहिनीला हे सर्व सांगणार तर नाही ना. तिला जर या प्रेग्नन्सीबद्दल कळलं तर ती
मागचं सगळं काही विसरून प्रियाला मात्र घरी परत आणेल प्लीज. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ सायली कशी आहे मला माहिती आहे, त्यामुळे मी तिला काही सांगितलेलं नाही. आणि हे बघ आता अश्विन मी तुझ्या हातामध्ये हात देतोय आणि त्या मुलाच्या बाबतीत काय करायचं आहे हा सगळं काही निर्णय फक्त तुझा असेल. तू जे काही म्हणशील तर तेच करूयात. अश्विन सुद्धा म्हणतो की हे बघ क्यू. अर्जुन म्हणतो की हे बघ अरे सॅड राहून काही होणार आहे का, आणि एकट तर तुला अजिबात राहायचे नाही, त्यामुळे चल तू सगळ्यांच्या सोबत बाहेर चल. बाहेर सगळेजण वाट बघतात आणि त्याच्या डोळ्यातील पाणी पुसून चल बाहेर त्याला समजावतो आणि अर्जुन बाहेर घेऊन येतोय. तर मित्रांनो आता या प्रियाच्या हे प्रेग्नन्स्ट जय हे सत्य आहे. प्रय हे कितीही यांनी लपवलं पण तरीसुद्धा आता ह्या प्रियाने तिची चालबाजी मारलेलीच असते आणि शेवटी ते पत्र आता सुभेदारांच्या घरापर्यंत पोहोचलेलंच आहे. आता अस्मिता आणि कल्पनाच काहीतरी नियोजन सुरू असतं. प्रतिमा आत्या सायली बाळाशी खेळतात आणि विमलताई सगळ्यांना ज्यूस वगैरे घेऊन येतात. आणि तेवढ्यात पोस्टमन दारात येत आहे आणि पोस्टमन दारात आल्यानंतर म्हणतात की कल्पना सुभेदार यांच्यासाठी पत्र आहे. त्यावेळेस आता कल्पना हसते आणि माझं पत्र मला यावेळेस कोणी पत्र पाठवलं असेल ब्र म्हणून कल्पना ते पत्र आणायला जायलाच निघते. तेवढ्यात सायली म्हणते की आई तुम्ही थांबा मी घेऊन येते. म्हणून सायली उठते आणि तेवढ्यात अर्जुन आणि अश्विन बाहेर येतात. ते दोघेही रूममधून येतच असतात आणि सायली तेवढ्यात पत्र घ्यायला जाते आणि तेवढ्यात मात्र आता ह्या सगळ्या मोबाईलमध्ये अल्लार्म वाजायला सुरुवात होते. सायली आता जाता जाता पुन्हा थांबते आणि मागे बघते तर प्रताप म्हणतो की चला सायलीच्या जेवणाची वेळ झालेली आहे. तेव्हा सायली त्यामध्येच मग्न होते आणि ते पत्र घ्यायला ती निघाली आहे तशीच उभी राहते. आणि तेवढ्यात अर्जुन आत येतोय अश्विन सोबत आणि सायलीला म्हणतो की चला जेवण करून घ्या. तर सायली म्हणते की अहो निदान बारशाच्या दिवशी तरी तुमच्या हे गजर बंद करायला ठेवायला हवे होते. तुमच्या सगळ्यांच्या शिवाय जेवायला बसणार आहे का. अर्जुन म्हणतो की अगं त्यात काय झालं, कुणालाही वाईट वाटणार नाही. सगळ्यांना माहिती आहे की तू प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट आता ह्या म्हणजे बाईने वेगवेगळे वेळेवर जेवायचं असतं, मग कशाला कोण काय म्हणेल. तेव्हा सायली म्हणते की थांबा जरा ते पोस्टमन केव्हाचे ताटकळत उभे आहे. तर जून म्हणतो की मी आहे मी घेतो आणि चल बर सायली जेवायला. तेव्हा सायली म्हणते की हो तुमची काळजी कमी आणि शिक्षा मात्र मला जास्त वाटते, प्रत्येक गोष्टीच माझ्यावर दडपण. अर्जुन म्हणतो की काही नाही बायको जेवणाची वेळ झालेली आहे, तू जेवण करून घे सायलीला. तर राग येतो. सायली लगेच आता कल्पनाकडे येते आणि म्हणते की आई सांगा ना हो काहीतरी, यांना बघा एकटीलाच कसे जेवायला सांगतात. ते एकटीच जेवायला बसणार आहे का आपण सगळेजण एकत्र बसूयात. त्यावरती अर्जुन म्हणतो की मम्मा तू समजावला जेवणाची वेळ झालेली आहे. कल्पना म्हणते की सांगते आणि सायली चल ब्र तू जेवायला बस. आता मात्र देवकृपेने अर्जुन हे पत्र घ्यायला जातोय. तेव्हा अर्जुन ते पत्र हातात घेतो आणि विचारतो की कुठून आले. तेव्हा पोस्टमन म्हणतो की जेलमधून. पोस्टमन गेल्यानंतर अर्जुन ते पत्र घाईने बाहेर काढतो आणि वाचतोय आणि तेवढ्यात अर्जुन पत्र वाचतो तर त्याला धक्का बसतो आणि ते पत्र त्याच्या हातातून खाली पडते. आणि तेवढ्यात अस्मिता तेथेच असते. अस्मिता विचारते की काय रे अर्जुन कोणाच पत्र आहे. आणि तेव्हा कुठे अर्जुनच लक्ष भानावर येते. अर्जुन खोट बोलतो आणि म्हणतो की इन्व्हिटेशन आहे, लेडीज क्लबची पार्टी आहे, त्यामधील इन्व्हिटेशन आहे. त्यावरती कल्पना म्हणते की अरे पत्र आणि ते पण माझ्यासाठी, मी तर कोणत्याही क्लबचे मेंबर नाहीस. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं तुझ्या एखाद्या मैत्रिणीने पाठवलं असेल, तू माझ्या बायकोला जेवायला वाढ ना. तेव्हा कल्पना म्हणते की हो आणि बाळ तेवढ्यात रडायला सुरुवात करतं. अश्विन अस्मिताच लक्ष त्या बाळाकडे जाते. सगळेजण मात्र आता त्यामध्ये मग्न आहे आणि तेवढ्यात अर्जुन मात्र
अश्विन आवाज येत असतो हळूच आणि परत म्हणतो की अश्विन चैतन्य अरे डेकोरेशनच बघायच आहे लवकर बाहेर या. तेवढ्यात अश्विन आणि चैतन्य बाहेर येतात. अर्जुनला विचारतात की काय रे काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की जेलवरून पत्र आले. प्रियाने मम्माला हे पत्र पाठवलं चैतन्याला. तर धक्काच बसतो. अश्विन विचारतो की काय लिहिलेलं आहे. त्यामध्ये अर्जुन म्हणतो की हेच की ती प्रेग्नेंट आहे आईला कळवण्यासाठी. आणि ते पत्र अर्जुन अश्विनच्या हातात देतोय. हा पत्र आता वाच असल्यानंतर त्याला फार मोठा धक्का तर बसतो आणि रागसुद्धा खूप येतोय. अश्विन म्हणतो की आता खरंच या मुलीचा नीचपणा कधीही कमी नाही होणार. तिला कळलं आहे की आपण घरी नाही सांगणार. त्यामुळे ती आता मम्मापर्यंत अशा मार्गाने पोहोचण्याचा प्रयत्न करते. कारण तिला चांगलं माहिती आहे की मम्मा किती हळवी आहे. त्यामुळे हे बघा दादा आणि चैतन्य किती काही जरी झाले ना हे पत्र मम्मापर्यंत पोहोचता कामा नाहीये. त्यावरती चैतन्य म्हणतो की म्हणजे तुला असं वाटतं तुला असं म्हणायचं आहे की हे पत्र डिस्ट्रॉय करायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो तर आणि हे पत्र तुझ्याकडेच ठेव आणि काय करायचं हे तूच ठरव. तेव्हा अश्विन ते पत्र त्याच्याकडे घेतो. तर प्रताप आता यांना तिघांना आवाज देतो की काय रे तुमच्या गप्पा अजून झाल्या की नाहीत. चला बर आतमध्ये जेवायला. तेव्हा आता अर्जुन आवाज देतो की हो आलो. तेव्हा का तुझ्यापासून काही पण लपवेल. सायली म्हणते की जर तुम्ही माझ्यापासून काही लस लपवत असाल ना तरच मात्र तुमची अशी चिडचिड होत असते. साली बरोबर ओळखते आणि म्हणते की म्हणूनच मी तुम्हाला म्हणते. त्यावरती अर्जुन म्हणतो की नाही अगं तसं काहीच नाही आणि झोप आता आपल्याला उशीर झालेला आहे. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. तेव्हा सायली म्हणते की अहो माझ्या फोनमध्ये झोपेचा अल्लम लावलेला आहे. तो काही अजून वाजलेला नाही. तो वाजला ना मी झोपेल. अर्जुन म्हणतो की ओके ओके आणि तोपर्यंत पॅकिंग करून घेऊयात. तेव्हा सायली मात्र आता कपाटाजवळ येते. परंतु अर्जुन आता मनात विचार करतो मला सायलीपासून खूप आता विचार करून राहावं लागेल. कारण मला सावधच राहावं लागेल. ती मला खूपच चांगलं ओळखते. मी काहीतरी लपवतो हे मात्र ती नक्कीच पकडू शकते. आणि बरं झालं मी ते पत्र अश्विनकडे देऊन टाकलं नाही तर आता खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्यानंतर इकडे मात्र आता ही प्रिया विचार करत आहे की काय झालं असेल. माझं पत्र त्या कल्पीपर्यंत पोहोचलं असेल का. आणि आज तर ही बाईसुद्धा दिसत नाही. तिला तरी विचारलं असतं कुठे मेली कुणास ठाऊक. आणि तेवढ्यात ती बाई तेथे बाहेरच येते. आणि तेवढ्यात आता ही प्रिया तिला बघते आणि आवाज येते की ताई अहो ताई इकडे या ना. तेव्हा ती ताई तिच्या जवळ येते. तर प्रिया म्हणते की अगं कधीपासून मी तुझी वाट बघत होते. मला एक सांग बरं माझं पत्र तिकडे सुभेदारांपर्यंत पोहोचलं नाही का. त्यावरती ती ताई म्हणते की अगं पोहोचलं दुपारीच असं पोस्टमन म्हणत होता. तेव्हा आता प्रिया विचार करते की पत्र मात्र दुपारीच मिळालं. मग कल्पी अजून का आली नसेल. नक्की काय झालं असेल. त्यानंतर अश्विन ते पत्र बघतोय आणि आपल्या रूममध्ये तो सारखा विचारत आहे. खूप टेन्शन त्याला आहे. आणि त्याच वेळेस मात्र त्याला प्रिया जवळ आल्याचे क्षण आठवतात जेव्हा ते दोघे एकत्र आले होते. त्यानंतर सायलीने मात्र प्रियाच सगळं सत्य बाहेर काढलं की प्रिया तन्वी नाही तर बुबली लोखंडे आहे. जेव्हा आता हे सगळं माहिती झालं तर प्रियासुद्धा निशांग झालेली असते. म्हणलेली असते की हो उडवला मी तुमच्या पैसा कारण मला तुमची ही दौलत हवी होती म्हणून ते पत्र समोर धरतो. आणि अश्विन म्हणतो की प्रिया तू माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलेला आहे आणि आता मात्र मी तुला बाळाचं नाव जे कारण आहे ते पुढे करून माझ्या घरच्यापर्यंत पोहोचूनच देणार नाही. शेवटी अश्विनी ते पत्र आता लायटर ओढून जाळून टाकलेलं असतं. शेवटी त्यांनी हे पत्राचा पुरावा तर मिळा म्हणजे ठेवलेलाच नसतो जाळून टाकलेला असतो. त्यानंतर आता सकाळ होते. सायली आणि अर्जुन आता देवदर्शनाला कुलदेवताच्या निघालेले आहेत. तेव्हा कल्पना अस्मिता प्रताप विमलताई हे सगळेजण गेट जवळ येतात आणि सायलीला कल्पना म्हणत असते
की हे पग सायली सांगितलेलं सब काही लक्षात ठेवायचं, उन्हामध्ये अजिबात फिरायचं नाही, कळले. आणि हे पग जर तुला पाया चढताने त्रास झाला तर तू थांबत थांबत चढ. तेव्हा अस्मिता म्हणते की हे पग पाणी पीत रहा आणि डोक्यावर छत्री धर. प्रताप विचारतो की कल्पना, सगळं काही खाण्यापिण्याच दिलेलं आहे ना, आणि मला माहिती आहे की तू तिला बाहेरच काही खाऊन देणार नाहीस. कल्पना तर खूप वाजते. तेव्हाच कल्पना म्हणते की हो, सगळे डबे भरलेत गाडीमध्ये, सगळं सामान सुद्धा ठेवलेलं आहे. कल्पना म्हणते की हे पग बर साहिली, देवीच दर्शन व्यवस्थित घ्या आणि सुखरूप परत घरी यावरती साहिली म्हणते की हो आई, आम्ही सावकाश जाऊ आणि सुखरूप परत येऊ, परंतु एवढ्यात मात्र आम्ही काही निघत नाही असं मला वाटत नाही, कारण तुमच्या मुलाचा नट्टा अजून काही आवरलेल दिसत नाही. त्यावरती अस्मिता म्हणते की हो ना अर्जुन, कुठे राहायला किती वेळ लागतो त्याला यायला. सायली म्हणते की हो, काल रात्रीच मी सांगितलं होतं, जे काही सामान घ्यायचे आहे तर ते रात्रीच भरा. आता मात्र बॅग काढून बसले आणि देव जाणे काय काय सामान भरतात एका दिवसासाठी, किती सामान बांधणार देव जाणे. आणि तेवढ्यात अर्जुन 2 बॅग घेऊन बाहेर येतो. तेव्हा प्रताप म्हणतो की फक्त एका दिवसासाठी तुम्ही जातात आणि इतकं सामान. तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन, अरे तुम्ही काही 8 दिवसासाठी नाही जात, आज रात्री परत येणार आहात. त्यावरती अर्जुन म्हणतो की पण माझ्या बायकोला सगळं सामान लागेल, तिला ऊन लागायला नको म्हणून छत्री घेतलेली आहे. हे बघ, गाडीमध्ये काहीतरी आता म्हणजे ऑंटी वगैरे झालेली आहे, तर लिंबू वगैरे घेतला, पाणी वगैरे घेतला आहे, आणि जर काही अजून हवं असेल तर ज्यूस सुद्धा आतमध्ये ठेवलेले आहे. हे बघा, माझ्या बायकोला कसा चहा आवडतो म्हणून बाहेरचा चहा काही तिला अलाउड नाही, म्हणून मी चहासाठी लागणार सगळं सामान घेतलेलं आहे. तिला आल्याचा चहा फारच आवडतो, ते सब काही घेतलेलं आहे मी, आणि जर आणखीन एक्स्ट्रा चप्पल सुद्धा घेतलेलं आहे. मंदिरात जातानी जर चप्पल वगैरे तुटली तर अनवाणी पायांनी जायला नकोय, कारण तिच्या पायाला त्रास नकोय. सनस्क्रीम सुद्धा घेतलेला आहे, आणि जर गाडीच्या एसीमुळे थंडी भाजली तर शाल सुद्धा घेतलेली आहे. सगळं सामान मी घेतलं आहे, आणि आणखीन काही राहिलेलं आहे का आता. सायली म्हणते की अहो, एखादी पिशवी घेतली का जास्तीची. अर्जुन म्हणतो की ती तर राहिली, पण का, कशासाठी. सायली म्हणते की अहो नाही, मी सुद्धा त्या पिशवीतच बसून आले असते, तेव्हा सगळेजण भारच असतात. तेव्हा अस्मिता म्हणते की अर्जुन, अरे तू अख्खा मॉल पॅक केलेला आहे. आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोलू शकतात, पण मला माझी बायको आणि बाळ दोन्ही सेफ असायला हवेत. त्यावरती कल्पना म्हणते की अरे हे बघ, तुला कोणीही बोलणार नाही, हसणार नाही, उलट तुझं मला कौतुकच वाटतं की तू बायकोची इतकी काळजी घेतो, आणि अशीच काळजी घेत रहा. वरती प्रताप म्हणतो की बघा बघा, माझ्याकडून शिकल आहे सगळं. कल्पना म्हणते की हो का, अहो उलट तुम्ही याच्याकडून शिका. अर्जुन म्हणतो की चल मम्मा, आम्ही निघतोय, ऊन तापण्या अगोदर आम्हाला मंदिरात पोहोचायला हो, बायकोला उन्हाचा त्रास होईल. तेव्हा अस्मिता म्हणते की 1 मिनिट, एक प्रॉब्लेम. पूर्णाजीने जर विचारलं की तन्वी कुठे आहे, मग तिला काय सांगायचं आहे बरं. तेव्हा सायलीम म्हणते की पूर्णाजीला सांगा की तन्वी तिच्या आईकडे आहे, म्हणजे प्रतिमा आत्याकडे गेलेली आहे, आणि कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं म्हटल्यानंतर तर आईच्या म्हणजे भेटीला जायचं आहे, असंच आहे. तेव्हा कल्पना म्हणते की हो ना, अगदी बरोबर. तर प्रताप म्हणतो की अर्जुन, अरे सावकाश जा, गाडी नीट चाललो, सब काही सांभाळून, आणि तिला धक्के बसायला नकोय. त्यावरती अर्जुन म्हणतो की हो, फक्त 10च्या स्पीडने चालेल. आणि ते दोघेही गाडीमध्ये आता भेटून बसतात आणि इकडे देवदर्शनाला येतात सुद्धा. आणि तेवढ्यात सायली आता गाडीच्या खाली उतरते आणि ती पुढे येते, तर अर्जुन सामान काढत असतो. तेव्हा तिला ती तन्वी आठवते, लहानपणी. तेव्हा ती तिच्या बाबांसोबत, रविराज काकांसोबत दर्शनाला यायची, आणि प्रतिमा आत्यासोबत सुद्धाला. मात्र
तर आता तो तन्वीचा भूतकाळ आटायला सुरुवात होते. सायली तसे पुढे येत असते तर अर्जुन छत्री वगैरे घेऊन थांब थांब करत तिच्या मागेच येतोय. तेवढ्यात आता लहानपणी तन्वीनी जो काही पेरुवाली तिथे बसलेली आहे आणि आईकडे हट्ट धरलेला असतो की आई मला पेरू पाहिजेल. आणि हे सर्व काही आता सायलीला आठवायला सुरुवात होते. आता प्रतिमा हत्याने जे ओटीच सामान घेतलेलं असतं तर आता तन्वीने लहानपणी हट्ट धरलेला असतो की आई मी धरते दे ना माझ्याकडे. हे सायलीला आता आठवतं आणि सायली ते आठवून हसत असते. तेव्हा तन्वीने मात्र त्या आजीकून आणखीन भंडारा मागून घेतलेला असतो. पुढे मात्र आता आईस्क्रीमच्या स्टॉल जवळ आलेले असतात आणि मसर तिघांनी आईस्क्रीम तिथे खायला घेतलेली असते. हे सुद्धा त्या तन्वीला म्हणजे सायलीला आठवायला सुरुवात होते. लहानपणी जेव्हा ती सर्व काही मंदिरात आल्यानंतर तिच्याबरोबर जे काही घडलेलं आहे ते प्रत्येक गोष्ट तिला आठवते. आणि तेवढ्यात अर्जुन धावतच येतो. बायको थांब थांब, अगं कुठे निघाली? ऊन बघ ना किती आहे. तो तिच्या डोक्यावर छत्री धरतो आणि हे बघ जर मम्माला कळाले ना तुला ऊन लागलेला आहे तर ती माझा खून करेल असं म्हणतो. आणि तेव्हा आता अर्जुन आपल्या मोबाईल खिशातून काढतो आणि म्हणतो की मी डॅडला मेसेज करून सांगतो की आपण पोहोचलो म्हणून. तेव्हा लगेच सायली आता आठवते आणि म्हणते की येथे एक आंब्याचं झाड होतं आणि ते आंब्याचं झाड आता इथे कुठेही दिसत नाही. दाट झाडीसुद्धा होते आणि त्या झाडाखाली मात्र तेथे एक मावशी बसायच्यात पूजेची ताट घेऊन आणि तिखट मीठ लावलेले पेरूसुद्धा त्या विकायच्यात. भक्तांच्या चपलासुद्धा त्या सांभाळायच्यात. त्यांच असं दुकान वगैरे नव्हतं आणि तेथेच ते बसायच्या. असं बघता बघता सायली तिकडे बोट दाखवत असते आणि तेवढ्यात एक छोटा मुलगा आणि ते आजी काठी टेकत मात्र तेथे आलेली आहे. सायली पाहते आणि म्हणते की बघा अहो ह्याच त्या मावशी आहे. त्यांच आता खूप वय झालेलं दिसतं. तेव्हा आता अर्जुन विचारतो की तू यांना कधी ओळखते? तेव्हा आता सायलीला सर्व काही ती इकडे तिकडे पाहते आणि आठवायला सुरुवात होते. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता इकडे पूर्णाजीला जो काही कल्पनाचा फोन वाजत आहे तो दिसतो. ती कल्पनाला आवाज देते की कल्पना तुझा फोन वाजत आहे. आणि तेवढ्यात मात्र आता पूर्णाजी फोन उचलते तर प्रिया इकडून म्हणते की अगं पूर्णाजी मी प्रिया बोलते, तुझी तन्वी. आणि अग पूर्णाजी मी गरोदर आहे असं म्हणता क्षणी पूर्णाजीला चक्कर येते आणि पूर्णाजीच्या हातातून तो आता आजी म्हणतात की एक छोटीशी पोर तुझ्यासारखाच मात्र तिच्या आईकडे हट्ट धरायची. तिलासुद्धा तुझ्यासारखा भंडारा उदायाला भारी आवडायचं. तेव्हा आता सायली विचार करते की ती लहान मुलगी कोण असेल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.